नमस्कार, मी मंजिरी कुलकर्णी द माइंडफुल डाएटमध्ये तुमचं स्वागत करते। खूप जण सकाळी उठलं की गरम पाणी घेतात आणि गरम पाण्याने वजन कमी होतं का, हा एक चर्चेचा विषय आहे। तर याचं सत्य म्हणजे फॅक्ट आपण आज जाणून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी होतं काय की जेव्हा तुम्ही हॉट वॉटर कन्झम्पशन करता, गरम पाणी तुम्ही सकाळी प्यायला सुरुवात करता, तर गरम पाणी प्यायल्यामुळे होतं काय की तुमचा मेटाबॉलिक रेट वाढण्याची सुरुवात होते। मेटाबॉलिक रेट वाढतो आणि तुमच्या जे काही तुम्ही गरम पाण्यासोबत घेताय, जे काही अन्नपदार्थ पाण्यासोबत घेताय, तर त्याचं पचन डायजेशन खूप चांगल्या पद्धतीने होण्याची सुरुवात होते। तर होतं काय की जनरली असं म्हणतात की जेव्हा गरम पाणी तुम्ही कंझ्युम करता त्याच्यासोबत जर तुम्ही कुठले मेडिसिन्स घेताय, तर त्या मेडिसिन्सचं ॲब्झॉर्प्शन खूप चांगल्या पद्धतीने होतं, त्याची ॲक्टिव्हिटी खूप फास्ट होते। निश्चितच गरम पाण्याचे फायदे भरपूर आहेत आणि गरम पाणी जेव्हा तुम्ही प्यायला सुरुवात करता, तर त्यावेळेस शरीरातली सूज म्हणजे ज्याला आपण इन्फ्लेमेशन असं म्हणतो, तर हे इन्फ्लेमेशन खूप फास्ट कमी होतं। आता वजन कमी होतं म्हणजे काय की जेव्हा पण तुमची लाईफस्टाईल चांगली नसते किंवा तुमच्या खाण्याच्या सवयी हेल्दी नसतात, त्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये एक प्रकारची सूज तयार झालेली असते। जनरली ओबेसिटीमध्ये किंवा ओबेसिटी रिलेटेड डिसऑर्डर्समध्ये ही सूज तुम्हाला दिसून येते। तर जेव्हा तुम्ही एखादा वजन जास्त असलेला व्यक्ती गरम पाणी प्यायला सुरुवात करतो, तेव्हा गरम पाणी प्यायल्यामुळे मेटाबॉलिक रेट वाढल्यामुळे इन्फ्लेमेशन झपाट्याने कमी होतं। तर हे इन्फ्लेमेशन जेव्हा कमी होतं, तेव्हा इन्फ्लेमेशन कमी झाल्यानंतरचा जी सूज कमी होते, तर ती वजनाच्या स्वरूपात म्हणजे आकड्यांच्या स्वरूपात तुम्हाला दिसते। मग ह्यामुळे चरबीचं प्रमाण मात्र कमी होत नाही। चरबीचं प्रमाण कमी होण्यासाठी तुम्हाला डाएटरी चेंजेसच आवश्यक आहेत आणि तेच तुम्हाला करणं अपेक्षित आहे। म्हणजे तुम्ही जर काहीही खाताय आणि गरम पाणी रोज पिताय, तर गरम पाणी प्यायल्यामुळेच तुमची चरबी कमी होईल, वजन कमी होईल, तर असं नाही आहे। फायदा निश्चितच होतो, तुमच्या शरीरावरची सूज कमी होते, तुमचं डायजेशन व्यवस्थित होतं, पण याचा अर्थ असा नाही आहे की तुम्ही जे वाटेल ते खाऊ शकता आणि नुसतंच गरम पाणी पिऊन तुमचं वजन कमी होतं आहे। तर मेटाबॉलिक रेट वाढतो, डायजेशन चांगलं होतं। गरम पाणी हे सकाळीच फक्त न पिता तुम्ही दिवसभर जर सिप करून चहासारखं पित असाल, तर त्याचे फायदे खूप जास्त चांगले आहेत। मग गरम पाणी सगळ्यांना अलाउड आहे का, तर नाही आहे। ज्या लोकांना उष्णतेचे विकार आहेत, ज्यांना पाईल्ससारखे डिसऑर्डर्स आहेत, त्या लोकांना गरम पाणी पिणं अलाउड नाही आहे। त्यामुळे तुमचं शरीर, तुमची प्रकृती बघून तुम्हाला हे ठरवायचं आहे की तुम्ही गरम पाणी प्यायला सुरुवात करायची आहे किंवा नाही। धन्यवाद। अशा छोट्या टिप्स मिळवण्यासाठी द माइंडफुल डाएट या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।